टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करुणा मुंडे आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। शिवराज दिवटे याला मारहाण झाली आहे आणि स्वतः धनंजय मुंडे यांनी सुद्धा भेट घेतली आहे आणि मकोका लावण्याची मागणी केलेली आहे। काय म्हणाल? मकोका नाही, मी बोलते देवेंद्र फडणवीस साहेब, बीजेपी कडून माझी एकच हात जोडून कडकडीची विनंती आहे, मकोका लावून हे हराम के लोकांना हरामची रोटी तोडण्यासाठी, सरकारी जनताचे पैशाची रोटी तोडण्यासाठी जेलमध्ये टाकण्यापेक्षा हे लोकांच्या ऑपरेशन सिंदूर सारखा ऑपरेशन एन्काउंटर करा आणि हे लोकांना सदाकाळच्यासाठी संपवा। क्योंकि जे प्रशासन आहे ते जनतासाठी आहे। हे मंत्री आणि हे जे धनंजय मुंडे सारखे गुंड प्रवृत्तीला प्रवृत्त करणारे आणि वाढवणारे जे लोक आहे ह्यांच्यासाठी पोलीस प्रशासन नाहीच आहे। नक्कीच, पण ऑपरेशन सिंदूरची तुम्ही त्या ठिकाणी मागणी करतायत, काय नेमका तुमचा आरोप आहे? माझा आरोप नाही, जे आपण बघितलेला आहे शिवराज दिवटेला खूप खालची पातळीवर जाऊन अरे मरने पर्यंत तक मारते लोगों को, पैरों में झुकाते उनको। और अभी जैसे आपको मीडिया पे मैंने वीडियो दिखाया, एक नहीं है, ये दूसरा व्यक्ति का वीडियो है, वो दूसरा है, ये शिवराज दिवटे दूसरा है। वो छोटा सा बच्चा, छोटा सा लड़का, वो इस तरीके से मार रहा है। 8 लोग मिलके मारते हैं और वो ते 8 लोग जेलमध्ये टाकून मोक्का लावा। अरे तुमच्याकडे जरी मोक्का लावून तुम्ही 800 लोकांना जरी जेलमध्ये टाकला तो 8000 परत तयार आहे तुमच्याकडे। काय करणार प्रशासन? हेच काम करत राहणार का? बीडमध्ये किती गुंड आहेत असे? कमीत कमी 10,000 गुंड गँग धनंजय मुंडे यांनी ठेवली आहे। आणि त्या विरोधात सुद्धा तुम्ही मोर्चा उघडणार आता? 100% मी उघडणार आहे मोर्चा, पण माझी तो एकच मागणी आहे, मोर्चा करून हे करून ते करून आपला समय खोटी करण्यापेक्षा डायरेक्ट सरकारकडून जैसे आतंकवादींना कैसे एक दिवसामध्ये खतम केला, 1 सेकंडमध्ये, तसंच हे लोक आतंकवादी सारखेही आहे आपल्या लोकांसाठी। हे गुंड गँग, गाव गुंड गँग असे ह्यांच्याकडे इतके घाणेडे शस्त्र, आतंकवादी सुद्धा असं करत नाही। एक बार में गोली डाल देते वो, पर ऐसे मार मार के जान निकलने पर्यंत तड़पा के नहीं मारते हैं। ऐसे लोग तैयार करके रखे इन लोगों ने। नक्कीच, अजित पवार जे पालकमंत्री आहेत सध्या बीडचे, ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत। कसं पाहता एकंदरीतच? आणि तिथल्या गुन्हेगारीच्या सुद्धा ते आढावा घेणार आहेत आणि काही महत्वाची पावलं उचलली जातील अशी सुद्धा माहिती आहे। अजितदादा काय करू शकता मला तो कळत नाही, क्योंकि जे लय वर्षपासून अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहे तरी पण पुण्याची गुंडगर्दी संपली नाही, उलटा वाढत चालली आहे। तो बीडची काय संपवू शकतात मला माहित नाही, पण जरी केली तो त्यांचा आभार, मनापासून आभार जरी केली तो। आज विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या अर्जावरती सुनावणी आहे बीड कोर्टामध्ये। कसं पाहता एकंदरीतच? आणि तुरुंगातून इतर तुरुंगामध्ये हलवण्यात यावं या स्वरूपाची मागणी सुद्धा करण्यात येते, काय म्हणाल? जैसे की बघितलेलं आहे आपण, अजून ज्या वेळेपासून वाल्मिक कराड जेलमध्ये गेलेला आहे त्या वेळेपासून असं ठाम बसलेला आहे। तिकडचे जे आरोप कैदी होते त्यांना हलवला आलेला आहे, पण वाल्मिक कराडांना हलवला आलेला नाहीये। तो त्यांना 100% दुसरी जेलमध्ये ट्रान्सफर करायला पाहिजे। आणि क्योंकि जेल जे आहे त्याच्यामध्ये हे लोकांच्या ठिया कशाला मांडायच्या, ठिया मांडून बसलेला आहे। जे आपले कासले PSI कासले होते त्यांना पण ज्यावेळे जेलमध्ये टाकला तो त्यांना औरंगाबाद पाठवला। अरे हे लोकांना पाठवा ना तुम्ही, ह्यांच्या घरच्या जेल थोडी नाही कोणी। नक्की, बीडमध्ये जी गुन्हेगारी वाढते ताई, त्यासाठी नेमकं जबाबदार कुणाला मानता तुम्ही? धनंजय मुंडेलाच मानते मी, क्योंकि बीडमध्ये फक्त एकच शासन चलतोय, वो है धनंजय मुंडे। आता तर मंत्रीपद गेलंय त्यांचं, पंकजाताई आहे ना, एक गेला, एक तो आहे ना। पंकजाताईमुळे पण गुन्हेगारी वाढते असं म्हणायचं? हाँ, मंत्रीपद तो धनंजय मुंडे और पंकजा मुंडे कोई अलग नहीं है, एक ही है, ये आप बात समझ लीजिए, एक ही है। ये गुंडा गैंग भी एक ही है। पंकजाताई ने क्या बोला था, ज्यांच्याशिवाय पोटाचा पाणी हेलत नाही तो धनंजय मुंडे। तो अरे धनंजय मुंडे की सभा रहती तो पंकजा मुंडे जाती है, पंकजा मुंडे नहीं, पंकजा पालवे ही बोलूंगी मैं तो, पंकजा पालवे ताई जाती है, और पंकजा पालवे ताई की सभा रहती है तो धनंजय मुंडे जाता है। और अभी पद भी जो है पंकजा ताई को धनंजय मुंडे नहीं दिलवाया, मैं पहले भी बोल चुकी हूँ। नाही, पण आता तुमच्या रडारवर पंकजाताई पण आहे का? त्यांचं पण पद घालवायचं असं वाटतं तुम्हाला? नाही, माझी रडारवर पंकजा पालवेताई नाहीच आहे, पण जे लोक जोनचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक अन्याय अत्याचार, आणि आज पंकजाताई सुद्धा बोलत नाही ना, बीडची जरी त्या आमदार आहे तो त्यांचा फर्ज आहे
ते अन्याय विरोधात बोलणार, तर जे मंत्री जे आमदार बोलणार नाही अन्याय विरोधात त्यांच्या मी असंच करणार. सरकारला काय करायला पाहिजे, काय सल्ला द्याल तुम्ही सरकारला? देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच विनंती आहे, ऑपरेशन सिंदूर बीडमध्ये पण व्हायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की ऑपरेशन सिंदूर बीडमध्ये व्हायला पाहिजे अशी मागणी करतायत करुणाताई मुंडे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.